नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बारगजे गणेश सुरेश, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हर्सूल. आजच्या या व्हिडिओमध्ये दलित साहित्याअंतर्गत घटक क्रमांक 1.4 दलित साहित्याचे वेगळेपण या घटकाच्या अनुषंगाने आपण पुढील व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग वळूया आजच्या या व्हिडिओकडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1960 नंतर आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. प्रत्येक साहित्याचं वेगळेपण, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, नागरी साहित्य, आदिवासी साहित्य, या साहित्यानं आपापल्या पद्धतीनं आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचे प्रयत्नही केले. त्यामध्ये दलित साहित्याचा वेगळा असा चौथा सुभाग कशाला असला पाहिजे अशा पद्धतीच्या टीकाही अनेक समीक्षकांनी केलेल्या आहेत. तरी देखील दलित साहित्यानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. दलित साहित्यामध्ये वेगवेगळं साहित्य निर्माण झालं. आत्मकथन, दलित कविता, नाटकं, कादंबऱ्या या सर्वांचाच आढावा या दलित साहित्यामध्ये आपण घेणार आहोत. खरं तर या दलित साहित्याचं वेगळेपण कशा पद्धतीनं टिकून ठेवलं हे आपण पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. चला तर मग वळूया आजच्या या दलित साहित्याच्या दलित साहित्याचं जे वेगळेपण आहे या वेगळेपणाकडे पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने. दलित साहित्याचे वेगळेपण: 1. आशय संबंधित वेगळेपण. 2. जिवंत जीवन अनुभव आविष्कार. 3. भाषा शैलीतील वेगळेपण. 4. अभिव्यक्तीचे वेगळेपण. 5. आत्मकथने. 6. संपूर्ण दलित साहित्याचे वेगळेपण. चला तर मग बघूया पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने दलित साहित्याचे वेगळेपण. आशयासंबंधीचे वेगळेपण. दलित साहित्याने आपल्या आशयासंबंधीचे जे वेगळेपण आहे ते वेगळेपण वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. पुरातन काळापासून वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांनी हजारो वर्ष चिरडले गेलेले आणि त्यातून निर्माण झालेल्या वेदना, विद्रोह व आक्रोश हे या ग्रामीण साहित्यामधून प्रकट होताना आपल्याला दिसून येतात. खरं तर शंकरराव खरात यांच्या फुटपाथ, झोपडपट्टी, हातभट्टी यासारख्या कादंबऱ्यांपासून तर शेवटी अशोक पवार यांच्या बिराड या लेखनापर्यंत प्रत्येक साहित्यामध्ये दलित दुःख, वेदना आणि विद्रोह आपल्याला दिसून येतो. खरं तर आपल्या लेखकांमध्ये, दलित साहित्यिकांमध्ये अग्रही भूमिका म्हणजेच बाबूराव बागुल असेल, केशव मिश्राम असतील, नामदेव भटकर असेल, त्याचबरोबर रई सोनकांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, वामन निंबाळकर यासारखे जे दलित साहित्यिक आहे हे या दलित साहित्यिकांचा आढावा आणि त्यांचा जो आशय आहे त्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात कवितेच्या संदर्भामध्ये म्हटलं तर त्यातून नकारतेची भावना आपल्या निदर्शनास नक्कीच येते. जिवंत जीवन अनुभवांचा आविष्कार यामध्ये वि. स. खांडेकर यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की अनुभव हा साहित्यातील एक कच्चा माल आहे. नुसतं संताप व्यक्त होणं म्हणजे साहित्याची निर्मिती होणं असं नव्हे. कलेचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी साहजिकच त्या ठिकाणी वारंवार जागरूकता येणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच कदाचित दलित साहित्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला संताप दिसून येत आला असला तरी देखील पुढील दलित साहित्यामध्ये मात्र कुठेतरी संयम निदर्शनास येतो आणि हळूहळू दलित साहित्य आपली वेगळ्या पद्धतीची छाप मात्र उमटवताना आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी नामदेव ढसाळांनी गोलपीठा परिसर व्यक्त केलेला असेल, शरणकुमार लिंबाळे यांनी अक्कर माशांचे चित्रण केलेलं असेल, तर बिराडकर अशोक पवार यांनी
जे बेलदार समाज आहे त्या बेलदार समाजाचं चित्र सुद्धा रेखाटन केलेलं असेल. म्हणजेच अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिकांनी आपापले जीवनातील जे अनुभव आहे ते जीवनातील अनुभव आपल्या या दलित साहित्यातून व्यक्त केल्याचं आपल्या निदर्शनास येतं. भाषा शैलीतील वेगळेपण. मुद्दा क्रमांक 3. बंधू माधव मोडक यांच्या मते नवीन अनुभव, नव्या जाणीवा, नवीन शब्दाप्रमाणे वाक्यप्रचार दलित साहित्याने मराठी साहित्याला दिले. दलित साहित्यातील भाषा ही मराठी साहित्याला नवीन आहे. लक्ष्मण माने यांनी उपरा या आत्मकथनातून तर लक्ष्मण गायकवाड यांनी उचल्या या आत्मकथनातून भटकंती करणाऱ्या लोकांनी चोर म्हणून घोषित केलेल्या समाजाचे चित्रण आलेले आहे. हे चित्रण करताना त्या परिसरातील शब्दप्रयोग, वाक्प्रचार, म्हणी इत्यादींचा वापर दलित साहित्यिकांनी केलेला आहे. ती स्वतंत्र दलित समाजाची भाषा आहे. ही भाषा पूर्वी मराठी साहित्याला पूर्णतः अपरिचितच होती. या भाषेला दलित साहित्याने मराठी साहित्याच्या प्रवाहात आणून सोडले आहे. चौथा मुद्दा म्हणजेच अभिव्यक्तीचे वेगळेपण. दलित साहित्याने मराठी साहित्याला नवी अभिव्यक्ती दिली. दलित साहित्याची भाषा ही क्रांतीची भाषा आहे. दलित कवितेची अभिव्यक्ती विद्रोही आहे. ती वेदना, विद्रोह आणि नकार यांचा आविष्कार करते. कथा, कविता, कादंबरी, आत्मकथने अशा सर्वच वाङ्मय प्रकारातील आविष्काराच्या बाबतीत दलित साहित्य मराठी साहित्यापेक्षा वेगळे ठरते. त्याची भाषा, आविष्कार वेगळा व स्वतंत्र आहे. नामदेव ढसाळांच्या कवितेने स्वतंत्र शब्दयोजना करून नवनवीन प्रतिमा व प्रतीके यांचा वापर करून मराठी कवितेला नवीन अभिव्यक्ती बहाल केलेली आपल्याला दिसून येते. बाबूराव बागुलांनी हेच कार्य कथेच्या बाबतीत केलेलं आपल्याला दिसून येतं. आत्मकथने हे दलित साहित्याचं एक वेगळेपणच म्हणावं लागेल. आत्मचरित्र म्हटलं की आत्मचरित्रामध्ये सर्वसाधारण पूर्वजीवनातील जे अनुभव आहेत ते अनुभव या आत्मचरित्रांमध्ये व्यक्त केले जातात. म्हणजेच उतरत्या वयामध्ये कदाचित सुरुवातीपासूनचा जो कालखंड आहे तो कालखंड हा आत्मचरित्रामध्ये स्पष्टपणे मांडला जातो. परंतु आत्मकथनाच्या बाबतीत तसं होत नाही. दलितांची आत्मकथन यामध्ये ऐन उमेदीच्या काळामध्ये त्यांनी लिहिलं गेलेलं वास्तव चित्रीकरण, त्यांनी सहन केलेला त्यांच्यावर झालेला अत्याचार, त्यांचा झालेला कोंडमारा, दाहकतेचे बसणारी चटके या सर्वांचंच वर्णन आत्मकथनाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आत्मचरित्र आणि आत्मकथन यामध्ये फरक इतकाच की आत्मचरित्र हे वयाच्या उत्तरार्धात लिहिलं जातं, तर आत्मकथन हे वास्तविक स्थितीमध्ये होणारा अन्याय, अत्याचार, काही झालेलं शोषण असेल, झालेल्या यातना असेल, बसलेले चटके असतील, याचं ऐन उमेदीत केलेलं जे जिवंत वर्णन आहे ते वर्णन म्हणजे आत्मकथन. त्यामध्ये मग प्र. सोनकांबळे यांचं आठवणींच्या पक्षीचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीची जी आत्मकथनं आहेत या आत्मकथनांचं वेगळेपण आपल्याला फक्त या दलित साहित्यामध्येच अनुभवायला मिळत असतं. दलित साहित्याचे वेगळेपण. दलित साहित्य हे मराठी साहित्यापेक्षा पृथगात्मक अशा वैचारिक आशयानं युक्त आहे. दलित साहित्यातील कविता, कथा, नाटक, निबंध इत्यादी वाङ्मय प्रकार
नव्या जाणीवांनी प्रकट झाल्या आहेत. त्यामुळे दलित साहित्याचे स्वरूप प्रस्थापित साहित्यापेक्षा समतेच्या अनुभूतीचे संवेदनाविश्व घेऊन प्रकटले आहे. आजपर्यंतच्या मराठी कलाकृतीतून जे जीवन उभे राहिले आहे ते दलित साहित्यिक निर्भीडपणे मांडून आपल्या अनुभवाला साहित्यरूप देत आहेत. दलित लेखकाचे व्यक्तिगत दुःख एका भारतीय दलित समाजाचे दुःख झाले आहे. त्यामुळे त्याच्या त्या साहित्याला सामूहिक आविष्काराचे रूप प्राप्त झाले आहे. याचा प्रत्यय कथा आणि कवितेतून प्रकट झालेल्या वेदनेतून आपल्याला येतो. त्या मीचे आम्ही असे अनेक वचन होऊन दलित साहित्याचे सामर्थ्य वाढलेले आहे. दलित कथेतील पात्रे प्रस्थापित जीवनाविरुद्ध बंड करून उठली आहेत. त्या दृष्टीने दलित साहित्याचे स्वरूप मराठी साहित्यापेक्षा वेगळे आहे. कथावाङ्मयाचा आशय जसा वेगळा आहे तशीच अतिशय दारिद्र्यात जगून झुंज देणारी पात्रेही निराळी आहेत. रचनेला महत्त्व न देता आशयाला महत्त्व देणारे दलित लेखक चळवळीतून लेखन करत आहे. दलित साहित्याची प्रकृती मराठी साहित्यापेक्षा वेगळी असल्यामुळे दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र आशयसंपन्न मूल्याने विशिष्ट आकारास जन्म घालणारे ठरते आहे. दलित साहित्याला हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानापेक्षा बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची बैठक आहे. त्याला समाजवादी कलेचा व समाजवादी समाज निर्मितीचा ध्यास आहे. दलित साहित्यानं हिंदू सांस्कृतिकता नाकारल्यामुळे मराठी साहित्यापेक्षा त्याची प्रकृती भिन्न झाली आहे. बुद्धिवादी विज्ञानवादी दृष्टी स्वीकारल्यामुळे मराठी संत साहित्याच्या वेद प्रामाण्यवादी व ईश्वरभक्ती या विचारांपेक्षा त्याला निराळेपणा प्राप्त झाला आहे. मराठी साहित्यातील श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय जीवनचित्रणापेक्षा दलितांचे जीवनचित्रण मांडल्यामुळे त्याचे स्वरूपही वेगळे झाले आहे. दलित साहित्य आपला वेगळाच जीवनानुभव वेगळ्याच शैलीत वेगळ्या भाषेत प्रत्ययकारी दर्शन घडवत आहे. हे मराठी साहित्यापेक्षा दलित साहित्याचे वेगळेपण ठसठशीत दिसते. दलित साहित्यातील जीवन, अनुभवविश्व, जाणीवा, वैचारिकता, भाषा अभिव्यक्ती हे समग्र मराठी साहित्यापेक्षा स्वतंत्र रूप घेऊन आले आहे. त्यामुळे दलित साहित्याचे स्वरूप पारंपरिक भारतीय साहित्यापेक्षाही वेगळे झाले आहे. दलित साहित्यातील जीवन, अनुभवविश्व, जाणीवा, वैचारिकता, भाषा, अभिव्यक्ती हे समग्र मराठी साहित्यापेक्षा स्वतंत्र रूप घेऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते. त्यामुळेच दलित साहित्याचे स्वरूप पारंपरिक भारतीय साहित्यापेक्षाही वेगळे झाले. विषमतावादी समाजरचना, प्रस्थापित अन्यायपूर्ण वर्णव्यवस्थेला उचलून धरणारी पारंपरिक साहित्याची ग्रंथसंपदा याविरुद्ध न्यायाचे बंड हेच दलित साहित्याचे मुख्य लक्षण आहे. या लक्षणातूनच ठळकपणे दलित साहित्याचे वेगळेपण सिद्ध होते.